सांगतोय जैनी करतोय चैनी, देवाजवळ सुका मागतोय हो. काय करतोय? सांगतोय जैनी करतोय चैनी, आणि काय तर व लक्षात येईना. देवाजवळ सुख हा मागतोय हो. आता देव कुठलं सुख देईल हो तुम्हाला? चैनी करणार, पापच करणार, व्यसन करणार. लक्षात आलं? तर मनुष्य जन्म फुकट घालवू नका. मनुष्य जन्म फार दुर्लभ आहे. मनुष्य जन्माला आल्यानंतर धर्म साधना करणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या आपल्या शक्तीनुसार आपण धर्म करणं अत्यंत योग्य आहे. तर मनुष्य पर्यायामध्ये सुद्धा आपल्याला दुसऱ्यांची चाकरी करणं, इष्टवस्तू नाही मिळत तर आपल्याला पण दुःख होत असतं. मनुष्य पर्याय पण फार सुखाचा आहे असं नाही. देव पर्यायामध्ये तर 6 महिने आयुष्य राहिलं की लगेच मला मरायचंय म्हणून तो शोक करतो आणि दुःख भोगतो. तेव्हा भव्य जीवाणू उपसर्गजन्य दुःख आल्यावर विषाद तो कसला करायचा? विषाद केल्यामुळे दुःख व्यक्तीला सोडत नाही. दुःखाचे कारण कर्म आहे. जो कर्माचा संयोग आहे तोपर्यंत दुःख येत राहणार. त्याला धैर्यपूर्वक सहन करणे यातच कल्याण आहे. शरीराचा माझा अनादिकालापासून परिचय आहे. परिचित लोकांपासून भय कसले? असे शरीर मी अनंत वेळा धारण केले आणि अनंत वेळाला सोडून दिले. म्हणून मरणाला कधी घाबरायचं नाही. द्वादशांग वाणीचा सार काय असेल तर परिणाम विशुद्धी. आपले परिणाम विशुद्ध ठेवणं. देह नष्ट पुनर्लभ्य धर्मस्तु अत्यंत दुर्लभ. एकदा देह नष्ट झाला परत देह मिळल जीवानो. पण एकदा धर्म आमच्यापासून नष्ट झाला तर परत धर्म मिळणं अत्यंत 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 दुर्लभ आहे. बघा, सगळेजण मला काय म्हणतात माहितीये का आचार्यश्री?